ख्रिस्तामध्ये सर्वांना सलाम. मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. नवीन वर्षाची सुरुवात आपण कशी करावीत यावरती आज आपण विचार विनिमय करणार आहोत, संदेश ऐकणार आहोत. आणि त्याकरिता जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे फिलिप्पियरास पत्र याचा 3 अध्याय 13 ते 14 वचन. भूतकाळ विसरून पुढे जाण्याचे प्रयत्न करीत मी ध्येयाकडे धावतो. परत एकदा मी तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे. आणि आजचा संदेश त्याचा मथळा असा आहे, भूतकाळ विसरून पुढे जाणे. व्याकरण हा शब्द आम्हा प्रत्येकांच्या परिचयाचा आहे आणि त्यामध्ये 3 प्रमुख प्रकार आहेत. पहिला आहे भूतकाळ, दुसरा आहे वर्तमान काळ आणि तिसरा आहे भविष्यकाळ. या प्रत्येक काळांचा मानवाशी घनिष्ठ संबंध आहे. पुष्कळदा आमच्यावर भूतकाळ हा हावी होतो आणि त्यामुळे आमचा वर्तमान आणि भविष्यकाळ कुठेतरी आपणास अंधुक दिसतो. त्यावर एकच उपाय आहे, तो म्हणजे त्याला विसरून पुढे जाणे. पण हे आपल्या एकट्याच्या हातचे काम नाही. आम्हाला असे काही हवे की ज्याच्या मदतीमुळे आपण आपल्या भूतकाळावर विजयी आणि यश मिळवू शकतो. तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आणि दुसरा उपाय म्हणजे पवित्र शास्त्र. ह्या 2च गोष्टी अशा आहेत की ज्या आम्हाला आमचा भूतकाळ विसरण्यासाठी प्रयत्नशील असतात. आणि म्हणूनच उदाहरणार्थ बघा, एक धावपटू जेव्हा मैदानात धावतो तेव्हा तो कधीच मागे वळून बघत नाही. याचे कारण म्हणजे जेव्हा तो मागे वळून बघतो तेव्हा त्याचे मन विचलित होते आणि त्याची धावण्याची गती कमी होती आणि त्याचा परिणाम म्हणजे त्याला अपयशाचा सामना करावा लागतो. भूतकाळ विसरून पुढे जाणे. पुष्कळदा आम्ही जुन्या गोष्टी धरून बसतो. पुष्कळदा आमच्या अंतःकरणामध्ये त्या जुन्या गोष्टी घर करून बसत असतात. कितीही आम्ही काढण्याचा प्रयत्न केलात ना तरीही त्या निघत नाहीत, कारण की आम्ही त्याचं लालन पालन करत असतो, आम्ही त्याला पोषण देत असतो, म्हणून त्या सहजासहजी निघत नाही. ह्या जुन्या वर्षामध्ये गेल्या वर्षभरात आमच्या कुठल्या ना कुठल्या गोष्टी आम्ही सोबत घेऊन नवीन वर्षामध्ये देखील जाण्याचा प्रयत्न करू शकतो, परंतु असं होऊ नये. भूतकाळ विसरून पुढे जाणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणूनच धावपटूची नजर नेहमी ध्येयावर असतं. तो कधीच मागे वळून बघत नाही की मागे कोण आहे, किती लोक आहेत. त्याची नजर फक्त त्या ध्येयावरती असते, त्या पारितोषिकावरती असते की जे त्याच्याचसाठी ठेवलेलं आहे. म्हणून तो निकराने धावतो, जुन्या गोष्टींचा त्याग करून. भूतकाळाची साखळी, भूतकाळातील चुका किंवा यश यावर अडकून राहणे आपल्याला पुढे जाण्यापासून रोखू शकतात. भूतकाळ एक साखळीसारखा आहे प्रियजन हो. जेव्हा पण आम्ही त्याच्यात अडकतो ना तर तेव्हा आम्ही पुढे पण जात नाही, मागे पण जात नाही, तिथेच थांबतो. वेळ तिथेच थांबल्यासारखा वाटतो आणि असं वाटतं की सर्व लोक पुढे चाललेले आहेत, परंतु मीच अजून त्याच ठिकाणी आहे ज्या ठिकाणी होतो. त्याचं मुख्य कारण आम्ही दुसऱ्यांना दोष देतो, घरच्यांना दोष देतो, परंतु आम्ही स्वतःच्या अंतःकरणामध्ये कधीच डोकावून बघत नाही की उणीवता माझ्यामध्ये आहे, उणीवता माझ्यामध्ये आहे, परंतु त्याचा दोष मी स्वतःवर कधीच लावून घेत नाही. ही माझी काय आहे, स्थिती आहे. म्हणूनच भूतकाळ विसरणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्या जीवनातील कोणत्या गोष्टी तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखत आहेत? एक प्रश्न आहे आम्हा प्रत्येकांच्यासाठी की आपल्या जीवनातील कुठल्या गोष्टी आम्हाला पुढे जाण्यापासून रोखत आहेत? आहेत का अशा कुठल्या गोष्टी की ज्या पुढे जाण्यापासून आम्हाला रोखत आहेत? जर आहेत तर आम्हा प्रत्येकांना देवाचं अभिवचन आज आहे. जर अशा गोष्टी आमच्या आयुष्यामध्ये असतील तर निराश होण्याचं कारण नाही, कारण की देव आम्हा प्रत्येकांच्या सोबत आहे. म्हणून या ठिकाणी आम्हा प्रत्येकांना एक महान धडा बघा,
जगामध्ये कुठल्याच आम्हाला धडे मिळणार नाही जितके धडे आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये मिळतात. ह्या ठिकाणी पावलाचा धडा आम्हा प्रत्येकांच्या पुढं आहे. पावलाची शिकवण आम्हा प्रत्येकांच्या पुढं आहे. पावलाचे रूपांतर ह्या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रेषितांची कृत्य याचा 9वा अध्याय 1 ते 19 यामध्ये सांगितलेलं आहे. पावलाचे रूपांतर एका ख्रिस्ती विरोधकापासून प्रेषितामध्ये झाला. हा एक असा होता की जो देवाच्या सेवा कार्यामध्ये फार मोठा अडथळा होता. देवाचं कार्य पुढेच चालू देऊ नका तो, कारण की प्रभू येशू ख्रिस्तावर त्यांनी विश्वास ठेवलेला नव्हता. पावलाने भूतकाळातील पापांचा विचार न करता भविष्याची उद्दिष्टे स्वीकारलीत. परंतु जेव्हा पावलाचे रूपांतर एका ख्रिस्ती विरोधकापासून प्रेषितांमध्ये झाले, तेव्हा पावलाने भूतकाळातील पापांचा विचार न करता भविष्याची उद्दिष्टे स्वीकारलीत. हाच होता जेव्हा सिलासाला धोंडमार होत होती, तर तेव्हा हा कपडे सांभाळत होता. हाच होता की जेव्हा त्याने म्हटलेलं होतं की मला तुम्ही फरमानच द्या, मी त्या प्रत्येक ख्रिस्ती लोकांना धरून आणतो. आणि जेव्हा दिमिश्काच्या रस्त्यावरून चाललेला होता, तेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला दर्शन दिलं आणि तेव्हा त्याचा कायापालट झाला. परंतु त्याने त्या जुन्या गोष्टी आठवत बसला नाहीत की मी असं केलेलं होतं, मी त्या गोष्टी केलेल्या होत्यात, मी ह्या चुका केलेल्या होत्यात. ह्या सर्व गोष्टींना त्याने विराम दिला आणि भविष्याची उद्दिष्टे स्वीकारली. देवाचं माझ्यासाठी काहीतरी उद्देश आहे, देवाची माझ्यासाठी काहीतरी योजना आहे. आज प्रत्येकांच्यासाठी देवाची कुठली ना कुठली तरी योजना आहे. आज प्रत्येकांच्यासाठी देवाचा कुठला ना कुठला तरी हेतू आहे, उद्दिष्ट आहे. म्हणून आजपर्यंत आपण या भूतलावरती जिवंत आहोत. मग आम्ही ख्रिस्ती कुटुंबामध्येच का? तो कोणाला आपण स्वीकार करू शकतो, कोणाला आपण निवडू शकतो. जो खऱ्या पश्चातापाने भूतकाळ विसरून भविष्याकडे धाव घेतो ना, त्या प्रत्येकांच्या सोबत तो म्हणतो की मी आहे. ध्यान केंद्रित करण्यासाठी आणखीन एक मुद्दा आहे. इब्रिकरास पत्र याचा 12वा अध्याय 1 ते 2 आम्हाला सांगतात, आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक ओझ्याला दूर सारा आणि विश्वासाचा मार्ग ठरवा. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक ओझ्याला, ज्या पण वाटतात आम्हाला की ज्या आम्हाला देवापासून दूर नेत आहेत, भूतकाळात परत घेऊन जात आहेत, त्याच गोष्टी आम्ही करत आहोत ज्या पूर्वी झालेल्या आहेत. नवीन असं काहीच नाही, सर्व काही तेच आहे. हा जर ग्रह आम्ही आमच्या मनात धरून बसलोत ना, तर आम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाही. खूप मोठी विटंबना आहेत की आम्ही त्या जुन्या गोष्टीच आठवत बसतो. नाही, तेव्हा खूप चांगलं होतं, तेव्हा धान्य स्वस्त होतं, तेव्हा अशा गोष्टी स्वस्त होत्या, तेव्हा ह्या गोष्टींची मुबलकता होती. आता तसं दिसत नाही. परंतु त्या गोष्टींना जर आम्ही कवटाळून बसलोत ना, तर आपला वर्तमान आणि भविष्य हे दोन्हीही खराब होण्याची शक्यता असते. म्हणून जुन्या गोष्टींना त्याच ठिकाणी विराम द्यायचा. भूतकाळ विसरण्याचा अर्थ त्याला नकार करणे नाही. भूतकाळ विसरण्याचा अर्थ त्याचा नकार करणे नाही, तर त्यातून शिकून पुढे जाणे आहे. परत एकदा मी तुम्हाला सांगतो, भूतकाळ विसरण्याचा अर्थ त्याचा नकार करणे नाही, तर त्यातून शिकून पुढे जाणे होय. त्यातून शिकून पुढे जाणे होय. त्याचा नकार करणे हा उपाय त्यावरती नाही, कारण की त्या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. म्हणजेच काय की कधी ना कधी त्या देखील भविष्यातल्या होत्या, त्या देखील वर्तमानातल्या होत्या, परंतु आता त्या भूतकाळातल्या झालेल्या आहे. त्याच्यातून शिकण्यासाठी आम्हाला काहीतरी बरंच आहे. प्रत्येक दिवस जेव्हा नवीन येतो आणि संध्याकाळ होती, तर तेव्हा तो दिवस मावळला जातो, तो प्रत्येक भूतकाळामध्ये जमा होतो. त्या प्रत्येक दिवसापासून आम्हाला काहीतरी शिकायला मिळतं. ते धरून बसणं गरजेचं नाही, तर त्याच्यामधून शिकून पुढे जाणं गरजेचं आहे. देव आपल्याला भूतकाळावरून वाहून न जाण्याचे आवाहन करतो. तो आपल्याला भविष्याच्या आशेने जगण्याचे सामर्थ्य देतो. आता आम्हा प्रत्येकांचा विश्वास आहे की प्रभू येशू ख्रिस्त लवकरच दुसऱ्यांदा येणार आहे.
हा आमचा विश्वास आहे. आणि हा काय आहे? आमचा ठाम आणि गहन श्रद्धा आहे देवावरती. तो येणार आहे, त्याच्यासाठी आम्हाला तयारी करणं गरजेचं आहे. परंतु तो येऊन गेलेला होता, त्याने आमच्यासाठी मरण पत्करलं, तो आमच्यासाठी क्रूसावरती गेला, त्याने फटके सहन केले. हे तो परत सहन करणार नाहीत. परत तो क्रूसावरती जाणार नाहीत. परत तो पुनरुत्थित होणार नाहीत. आता तो फटके खाणार नाही. आता त्या गोठ्यामध्ये तो जन्मणार नाही. मग हा झालेला आहे भूतकाळ, की आपण ज्याला धरून बसतो त्याला सोडून, त्याचा नकार करून पुढे जाणे होय. म्हणजेच काय, की जे समोर आहे त्याला बघणं, जे पुढे येणार आहे त्याला सामोरे जाणं. तो आता राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू म्हणून येणार आहे. जेव्हा तो येईल तर तेव्हा मला त्याच्यामध्ये तो तेजस्वी राजाच दिसायला हवा, ते बालक दिसायला नकोत की जे गव्हाणीमध्ये जन्माला येणार आहे. जेव्हा मी त्या जुन्या गोष्टींचा त्याग करेल तेव्हाच माझ्यामध्ये नवीन काहीतरी दिसेल. पावलाच्या उदाहरणावरून शिकणे की देवाची कृपा प्रत्येकाला नवीन प्रारंभ देते. पावलावरपासून आम्हा प्रत्येकांना शिकण्याचं आहे. पावलाचा स्वभाव बघा, जेव्हा बदल होतोत ना, तर तेव्हा नावामध्ये देखील बदल होतो. अगोदर त्याला शाऊल म्हणायचे, परंतु जेव्हा त्याचं परिवर्तन झालं, जेव्हा त्याने भूतकाळातल्या गोष्टी करण्याचं त्यागलं आणि नवीन ध्येयाकडे जेव्हा त्याने मार्गक्रम केला, तर तेव्हा त्याचा पाऊल झालेला आहे. पुढे जाण्याचे व्यावहारिक पावले कुठली आहेत? भूतकाळातील ओझे सोडणे. भूतकाळातील ओझे सोडणे खूप महत्त्वाचं आहे. जर आम्ही त्याच गोष्टी धरून राहूत तर आम्हाला पुढे जाणं शक्य होणार नाही. वचन सांगतात मत्ते शुभवर्तमानाचा 11वा अध्याय आणि 28वा वचन, ज्यांना ओझे आहेत ते माझ्याकडे या, म्हणजे मी तुम्हाला विश्रांती देईल. जे कोणी ओझ्यांनी दबलेले आहेत, जे कोणी भारग्रस्त आहेत, त्या प्रत्येकांनी माझ्याकडे यावं. संसाराच्या चिंता आहेत, कुटुंबाच्या चिंता आहेत, मालमत्तेची चिंता आहे, सभासदांची चिंता आहे, मंडळीची चिंता आहे. हे सर्व ओझं आहे आमच्यावरती. हे सर्व ओझं घेऊन तुम्ही माझ्याजवळ यात, म्हणजे हा भूतकाळ घेऊन तुम्ही माझ्याजवळ यात, म्हणजे मी तुम्हाला विसावा देईल, मी तुम्हाला शांती देईल. दोष, अपराधीपणा किंवा भूतकाळातील अडचणी देवावर टाकण्याचे महत्त्व. ह्या सर्व गोष्टी आम्ही जेव्हा देवाजवळ टाकतो ना, तर तेव्हा देव काय करतो, एक आध्यात्मिक ध्येय आमच्या पुढे ठेवतो. या नवीन वर्षात स्वतःसाठी आध्यात्मिक उद्दिष्टे ठरवा. ह्या नवीन वर्षात स्वतःच्यासाठी आध्यात्मिक उद्दिष्टे ठेवा. उदाहरणार्थ नियमित प्रार्थना जीवन खूप महत्त्वाचं आहे. नियमित प्रार्थना जीवन. दानियल दिवसातून 3दा प्रार्थना करायचा. आपण आठवड्यातून कितीदा प्रार्थना करतो हाच मोठा प्रश्न आहे. बायबल अध्ययन किंवा सेवेमध्ये भाग घ्या. कुठली पण सेवा असो. आता डिसेंबर महिन्यामध्ये डॉर्कसची सेवा झालेली आहे, प्रीतिभोजन झालेलं आहे. याच्यामध्ये माझा सहभाग कुठे होतात? पुष्कळशा विधवा स्त्रियांना साड्यांचं वाटप होत आहेत. भारतामध्ये होतं, मला माहिती नाही जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये होतं की नाही, परंतु डॉर्कस हा कार्यक्रम जगामध्ये राबविण्यात येतो. तो अशासाठी की आम्ही कृतज्ञ असायला पाहिजे देवाच्या सोबत. ह्या नवीन वर्षामध्ये अशा कामामध्ये स्वतःला सक्रिय करा. आपल्यातर्फे कुठली ना कुठली तरी भेटवस्तू इतरांना द्या. बायबलचे अध्ययन करा. दुसरं काही होत नाही तर नुसतं बायबलच वाचून काढा. त्याच्यामध्ये स्वतःला गुंतून घ्या. रोज एक ना एक अध्याय तरी वाचून काढा. रोज त्याच्यावरती मनन करा. जर वाटत आहे त्याच्यामध्ये काहीतरी विशेष तर त्याला तुम्ही टिकमार्क करा. ते स्वतःच्या बुकामध्ये, स्वतःच्या वहीमध्ये लिहून काढा आणि त्याच्यानुसार बघा, तुम्हाला वेगळाच आनंद मिळेल. सेवेमध्ये स्वतःला सहभागी करा. आणि त्यानंतरचं आहे समर्पण. हे आध्यात्मिक ध्येय ठरवणे याच्यामध्ये आहे समर्पण. प्रत्येक दिवसाला देवाकडे समर्पित करण्याची सवय लावून घ्या. प्रत्येक दिवसाला. असं नाहीत की आठवड्यातून एकदाच आपण देवाला समर्पित केलं आणि आठवडाभर तसंच राहिलो. नाही, रोज
प्रत्येक दिवसाला देवाकडे समर्पित करण्याची सवय लावून घ्या. त्यानंतरचा आहे अडथळ्यांचा सामना करणे. जेव्हा ह्या सर्व गोष्टी करतो ना, समर्पण, आध्यात्मिक ध्येय, तर आपल्यामध्ये अडथळे येतात. शत्रू आपल्या मनात जुन्या आठवणी आणतो. शत्रू आपल्या मनात जुन्या आठवणी आणतो. जेव्हा आपण देवाच्या मार्गात चालतोत ना, तर तेव्हा नेमकं त्याच वेळेस आमच्या मनामध्ये जुने विचार सतत घोळत राहतात. तसं झालेलं होतं. अरे रे, जेव्हा जुन्या आठवणी परत एकदा उजाळतात ना, तर तेव्हा त्यामध्ये आम्ही स्वतःला गुंतून घेतो आणि त्या मार्गापासून परावृत्त होतो. म्हणून याच्यासाठी पण देवाने मार्ग सांगितलेला आहे. असं नाही की त्याने आम्हाला एकटं सोडलेलं आहे. पवित्र शास्त्र सांगतात, 2 कोरिंथ याचा 10वा अध्याय आणि 5वं वचन, आपल्या विचारांना ख्रिस्ताच्या आज्ञेप्रमाणे बंदिस्त करा. आपल्या विचारांना ख्रिस्ताच्या आज्ञेप्रमाणे बंदिस्त करा. ज्या देवाच्या ज्या आज्ञा आहेत, जशी तू आपणावर तशीच आपल्या शेजाऱ्यावर, तू आपला देव याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर, आणि जशी आपणावर तशीच आपल्या शेजाऱ्यावर कर. ह्या ज्या आज्ञा ज्या आम्ही बंदिस्त करून ठेवलेल्या आहेत, तशाच प्रकारे आपल्या विचारांना सुद्धा बंदिस्त करून टाकायचं आहे. बंदिस्त म्हणजेच काय, की त्यांना हावी होऊ द्यायचं नाही. 2 प्रकारचे बंदिस्त आहेत. एक की जे पहिली आज्ञा सांगितलेली होती, आणि दुसरी ते बंदिस्त म्हणजेच की त्याच्यात तुम्ही चाला. हे बंदिस्त करणं म्हणजेच काय, की जेव्हा आम्ही आमच्या विचारांना दुजोरा देतो, तर आमचे विचार दुभागू नयेत म्हणून त्यांना तुम्ही तेथेच ठेवा. त्यांना तुम्ही खतपाणी घालू नका. त्यांची मुळे तुमच्या अंतःकरणामध्ये रुजू देऊ नका. त्याचं रोप होऊ देऊ नका, त्याचं झाड होऊ देऊ नका. तर मुळात ते बीजच तुमच्या अंतःकरणामध्ये येऊ देऊ नका. म्हणून त्याला तिथेच तुम्ही काय कराल, प्रतिबंध कराल. मग हे करण्यासाठी आम्हाला कुठल्या तरी सामर्थ्याची गरज राहते. देवाच्या सामर्थ्याचा आधार घ्या. यशायाचे पुस्तक याचा 43वा अध्याय 18 ते 19 काय सांगतात, भूतकाळाच्या गोष्टींचा विचार करू नका. तो प्रत्यक्ष सांगत आहे, तो थेट म्हणत आहे, भूतकाळाच्या गोष्टींचा विचार करू नका. पहा, मी एक नवीन गोष्ट करत आहे. भूतकाळाचा विचार करत बसू नका तुम्ही, की तसं झालेलं होतं त्याच्यासोबत, माझ्यासोबत, हिच्यासोबत, त्याच्यासोबत. हा विचार तुम्ही करत बसू नका. पहा, मी एक नवीन गोष्ट करत आहे. म्हणजेच काय, की तुमच्या भूतकाळाच्या कोणत्या गोष्टींना तुम्हाला सोडायचे आहे. जर तो म्हणत आहे की भूतकाळाच्या गोष्टींचा विचार करू नका, तर मग त्याला दुजोरा आमचा कुठला आहे? भूतकाळाच्या कुठल्या गोष्टींना तुम्हाला सोडायचं आहे? कुठल्या गोष्टींना सोडायचं आहे? खूप महत्त्वाचं आहे. आम्ही जुन्या गोष्टी धरून बसतो आणि सतत त्याच विंचरत बसतो, सतत त्याच कातत बसतो, सतत त्याच आम्ही काय करतो, की त्याच्या उजळणी करत राहतो. आणि जेव्हा करतो ना, तर तेव्हा आमचं मन खूप दुखावतं, खूप दुरावल्या जातं आणि देवापासून, देवाच्या सानिध्यापासून आम्ही दूर निघून जातो. का? कारण की त्या गोष्टी आम्हाला देवाच्या सानिध्यामध्ये राहू देत नाही. आम्हाला एकाकी करतात, आम्हाला एकटं टाकतात. मग देवाच्या नव्या प्रारंभासाठी स्वतःला समर्पित करा. जर ते सोडायचं आहेत ना जुन्या गोष्टी, तर देवाच्या नव्या प्रारंभासाठी स्वतःला समर्पित करा. तुम्ही प्रार्थना करा भूतकाळातील ओझे सोडण्यासाठी आणि देवाच्या ध्येयावर जे तुमच्यासाठी आहे त्याकरिता प्रार्थना करा, की भूतकाळातील ओझे सोडण्यासाठी आणि देवाच्या ध्येयावर जे तुमच्यासाठी आहे त्याकरिता प्रार्थना करा. जेव्हा आपण देवाच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतो, तेव्हा तो आपल्या पावलांसाठी प्रकाश आणि मार्गदर्शक बनतो. बघा, जेव्हा आपण देवाच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतो ना, तर तेव्हा तो आपल्या पावलासाठी प्रकाश आणि मार्गदर्शक बनतो. खूप महत्त्वाचं आहे. जेव्हा आम्ही त्याच्या मार्गामध्ये चालतो ना, तर तेव्हा तो आमच्यासाठी पाऊल आणि प्रकाश असं बनवतो.
आम्हा प्रत्येकांची इच्छा असते की आपण आपल्या जीवनात यशस्वी व्हावं. प्रत्येकांची इच्छा असते की आपल्या आयुष्यामध्ये आपण यशस्वी व्हावं. जर हे ध्येय साध्य करायचे आहे तर आपल्याला त्याची भूमिका असणे फार महत्त्वाचं आहे. जर आम्हाला ह्या गोष्टी साध्य करायच्या आहेत ना, तर त्यामध्ये एक शब्द आहे, त्यागाची भूमिका असणे फार गरजेचं आहे. म्हणतात ना की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. पुष्कळदा आपण ऐकलेलं आहे, परंतु कधी ते चाखलेलं नाही. त्याला एकदा चाखून बघा, त्याला सामोरं जात, अपयशाला सामोरे जात बघा. तुम्हाला यशाचा जो गोडवा आहे तो द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही. तेव्हाच आम्हाला त्या यशाचं महत्त्व कळतं. आणि जेव्हा आपण ह्या यशाच्या आणि ध्येयाच्या मार्गावर चालतो तेव्हाच आपल्यावर मोह, अपयश, नकार ह्या गोष्टी हावी होतात. जेव्हा आपण सरळ मार्गाने चालतो ना, तर तेव्हाच आम्हाला ह्या सर्व वाईट गोष्टींचा अनुभव येतो. जेव्हा आम्ही वाईट मार्गावरती असतो तेव्हा आम्हाला ह्या गोष्टींचा अनुभव नसतो, कारण की त्या तेथेच असतात. परंतु जेव्हा आम्ही त्या बंधनं तोडून देवाच्या मार्गामध्ये चालतो ना, तर तेव्हा आम्हाला आमिषे, प्रलोभने, लोभ ह्या सर्व गोष्टी आम्हाला मागे खेचतात. आम्ही एका लोखंडासारखे आहोत आणि चुंबक हे जे आहे, हे जे पाप आहे, जे आम्हाला नेहमी मागे खेचत राहतात, जुन्या गोष्टींमध्ये, जुन्या सवयींमध्ये ढकलतात आणि तेथेच रेंगाळत राहायला सांगतात आणि आम्ही तेथेच राहतो. परंतु जेव्हा आम्हाला कळून येतं की आमच्यामध्ये काहीतरी जुनं ते अजून आहेच, त्याचा त्याग करायला हवात आणि देवाच्या मार्गात चालावं, तेव्हा खरी परीक्षा असते, तेव्हा खरी चाचणी असते. कारण देवाचा मार्ग हा शैतानाला कधीच आवडत नाही आणि जर त्याला आवडत नाही तर देवाचे अनुयायी जेव्हा त्याच्या मार्गावर देवाच्या चालतात ना, तर ते देखील शैतानाला बघवल्या जात नाही. म्हणून तो त्या मार्गावरून परावृत्त होण्यासाठीच आम्हा प्रत्येकांवर जे देवाच्या प्रकाशामध्ये चालतात त्यांच्यावर मोह, संकटे आणि आमिषे आणतो. पण त्यापुढे एक जिवंत उदाहरण आम्हा प्रत्येकांच्या पुढे आहे. ह्या सर्व गोष्टी तो आमच्यावरती आणतो. याचं जिवंत उदाहरण कसं बाहेर यावं, ह्या मोहांवरून, ह्या पापाच्या ओझ्यामधून कसं बाहेर पडावं, आम्हा प्रत्येकांच्या समोर जिवंत उदाहरण आहे. आणि तेही पवित्र शास्त्रामध्ये. बाहेर जाण्याची गरज नाही, बाहेरचं उदाहरण घेण्याची गरज नाही. स्वतः तुमचा आणि माझा तारणारा दुसरा तिसरा कोणीच नसून प्रभू येशू ख्रिस्त आहे. जन्म झाल्यापासून ते क्रूसावर जाईपर्यंत शैतान सतत त्याच्यासोबत होतात. मी असं का म्हटलेलं आहे, कारण की त्याला तो हाणून पाडण्याचा, त्याच्या योजनांना फोल करण्याचा आणि त्याचा सर्व जे पण त्याने करायचं होतं साध्य, त्याच्यामध्ये तो अडथळा आणण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे. जसे संकट त्याच्यावरती आली, त्याच्यापैकी एकही अजून आमच्यावरती आलेलं नाहीत. ज्या परीक्षांमधून तो गेलेला आहे त्या परीक्षांचा अजून मागमूसही आमच्या आयुष्यामध्ये लागलेला नाहीत. बघा, इतकी त्याने काळजी आमची प्रत्येकांची घेतलेली आहे. त्याने ते सर्व मोह जे आमच्या वाट्याला होते, त्या सर्व परीक्षा ज्या आम्हाला सामोरे जाण्यास भाग पाडत होत्या, त्या त्याने स्वतःवरती घेतल्या. जे मृत्यू आम्हा प्रत्येकांच्या वाट्याला होता, तो मृत्यू त्याने आम्हा प्रत्येकांचा त्याच्यावरती घेतला. जे फटके आम्हाला बसायला पाहिजे होते, ते फटके त्याने स्वतःवरती घेतलेत. जो काट्यांचा मुकुट त्याच्या डोक्यावरती चढवलेला होता, तो आमच्यासाठी होता. ते क्रूसावरचं मरण आम्हा प्रत्येकांच्या नशिबी होतं, ते त्याने स्वतःवरती घेतलं. आणि ते घेतलं असताना त्याने आम्हाला ते जीवन दिलेलं आहे की जे आम्ही जगण्याची इच्छा धरू. ख्रिस्तामध्ये जो आहे तो नवीन उत्पत्ती आहे, जुनं ते होऊन गेलेलं आहे. जर आम्ही त्या जुन्याच गोष्टीचा आठवण करत बसूत ना, तर आम्ही कधीच पुढे जाऊ शकत नाही. हे सर्व मोह, हे सर्व जे आपण म्हणतो ना की खरं मोहांमध्ये आम्ही टिकू शकत नाहीत, आम्ही स्वतःची फसवणूक करत आहोत.
कारण की ह्या सर्व गोष्टींहून पार गेलेला एक जिवंत व्यक्ती आहे. त्याने ह्या सर्व आपणावरती घेतलेलं आहेत आणि त्या मोबदल्यात त्याने आम्हाला त्याची धार्मिकता दिलेली आहे, त्याचा पेहराव दिलेला आहे आणि आम्हाला फक्त त्याला परिधान करणं गरजेचं आहे ह्या नवीन वर्षामध्ये. बघा, एकदा आम्ही जर त्याच्या पावलांवर पाऊल टाकलत ना, तर बघा आमचा आनंद द्विगुणित झाल्याशिवाय राहणार नाही. सैतानाला आळवे व्हा, म्हणजे तो तुम्हापासून पडेल. आम्ही सैतानाच्या मागेच लपतो, कारण की आम्हाला जग आवडतं, जगातल्या गोष्टी आवडतात, जगातल्या सवयी आवडतात. ह्या गोष्टींना कुठे ना कुठेतरी विराम हवा आहे. जर माझ्यामध्ये परिवर्तन घडवून आणायचं आहे, जर मला माझा भूतकाळ विसरण्याचं गरज आहे, तर माझ्यामध्ये नवीन उत्साह असणं गरजेचं आहे, नवीन ध्येय ठेवणं गरजेचं आहे, नवीन उद्दिष्ट ठेवणं गरजेचं आहे. मग ह्या सर्व गोष्टींवरती एकच उपाय आहे, तो म्हणजे शरण जाणे. ह्या नवीन वर्षामध्ये तुम्ही स्वतःला परमेश्वराला शरण या, प्रभू येशू ख्रिस्ताला समर्पित व्हा आणि पवित्र आत्म्याला त्याचं कार्य करू द्यात. युगाच्या समाप्तीपर्यंत हे तीनही आम्हा प्रत्येकांच्या सोबत आहे. ज्याने मला पाहिलं त्याने पित्याला पाहिलं आणि मी कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा पाठवतो, तो तुम्हाला सर्व काही सांगेल. आणि त्यानंतर त्याने म्हटलेलं आहे की तुम्ही मला आता पाहणार, नंतर पाहणार नाही, परंतु नंतर बघाल, हे देखील म्हटलेलं आहे. म्हणजेच काय की देव जो बाप हा देखील सारखा आहे, देव जो पुत्र हा देखील सारखा आहे, देव जो पवित्र आत्मा हा देखील सारखा आहे. हे तीनही आम्हा प्रत्येकांची काळजी घेतात, आम्हा प्रत्येकांच्या सोबत सदोदित आहे. जर ते आहे तर मग आम्हाला घाबरण्याचं कारण काय आहे? जर हे तीनही आमच्या संरक्षणासाठी आहेत, तर मग आम्ही नवीन पावले का उचलावी नाहीत? नवीन ध्येयावरती का धावावं नाहीत? भूतकाळाला विसरून आम्ही वर्तमान काळ चांगला करावा, जेणेकरून आमचा भविष्यकाळ सुरळीत होईल. एकदा एक असंच झालेलं होतं की एकदा एक गाय चारा खात असताना, गवत चरत असताना ती हळूहळू जंगलाच्या दिशेने जाते आणि जात असताना ती एका गहन जंगलामध्ये पोहोचते. पोहोचल्याच्या नंतर तिला एक मोठी डरकाळी ऐकू येते. डरकाळी ऐकू आल्याच्या नंतर तिला समजतं की ही डरकाळी कुठल्या लांडग्याची नाही, कुठल्या कोल्ह्याची नाही, तर मोठ्या वाघाची आहे. थोड्याच वेळाने पाहते की वाघ तिच्या समोर येतो. समोर आल्याच्या नंतर ती घाबरते आणि आपला जीव मुठीत धरून ती धावते. आता तिला धावत बघत असताना हा वाघसुद्धा तिच्या मागे धावतो आणि धावल्याच्या नंतर एका ठिकाणी एक दलदल असते, त्या दलदलीमध्ये दोघे येऊन फसतात. गाय थोडी पुढे असती, वाघ थोडा मागे असतो आणि त्यानंतर तो म्हणतो, ती त्याच्याकडे बघून हसतीत आणि म्हणतीत की तुझा कोणी मालक आहे का? त्यावर वाघ म्हणतो, मी स्वतःचा मालक आहे, मी स्वतः ह्या जंगलाचा राजा आहे, मला कोण मालक असणार? यावरती ती गाय म्हणती, तुला नाही, परंतु मला आहे. ह्या दलदलीमध्ये रुतलेली मी आहे आणि मला घेण्याच्यासाठी माझा मालक येईल. गोष्ट खूप छोटी आहे, परंतु सार खूप मोठा आहे. जेव्हा आम्ही ह्या भूतकाळाच्या दलदलीत आहोत ना, तर तेव्हा देव आम्हा प्रत्येकांना घेण्यासाठी येणार आहे. म्हणून आम्ही स्वतःची तयारी करावी, स्वतःला बदलण्यासाठी, स्वतःला त्याच्या मार्गात घेऊन जाण्याच्यासाठी. आणि हे समजण्यासाठी देवबाप आम्हा प्रत्येकांना सहाय्य आणि मार्गदर्शन करत. आपण प्रार्थना करूत. पवित्र प्रभू, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की परत एकदा तू आमच्यासोबत बोललेला आहे. परमेश्वर बापात आम्हाला तू मदत कर, हा भूतकाळ विसरून जाण्यासाठी आणि जो वर्तमान काळ आणि जो भविष्य आमच्यासाठी तू उज्ज्वल करून ठेवलेला आहे त्याच्यात चालण्यासाठी. हे नवीन वर्षामध्ये आम्ही जे संकल्प करू ते आमच्या हिताचे आणि तुझ्या मार्गात चालण्याचे असू देत. ये प्रभू, तू येईपर्यंत आम्हाला तुझ्या विश्वासात टिकून तू ठेव. पुढील वेळ तुझ्या हातात सोपून ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केलीत म्हणून तू ऐक. आमेन.